फ्रीजमध्ये किती वेळ अन्न साठवणे ठरते योग्य, नाही तर तुमच्या पोटात विष जाते हे समजा. पहिलं, आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. आपल्याला असं वाटतं की फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. दुसरं, फळे आणि भाज्या बऱ्याच काळासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात. 3, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्हणून सिद्ध होतो. 4, फ्रीज ही एक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधील एक मोठी उत्क्रांती मानली जाऊ शकते. यामध्ये आपण अन्न आणि पेय दीर्घकाळापर्यंत ताजे ठेवू शकतो. 5, फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात, तसेच खराब होण्याची शक्यता कमी असते. 6, भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यासारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. 7, पण तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते. 8, असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीही टाळावे. 9, आणखी एक असे फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनू शकतो. ते फळ कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विष बनते. 10, टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. वास्तविक कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणूनच चुकूनही टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये. 11, फ्रीजमध्ये भात 2 दिवसच ठेवावा. फ्रीजमधून भात काढल्यानंतर तो नॉर्मल तापमानावरती आल्यावर किंवा गरम करूनच खावा. 12, शिजलेली डाळ फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती जास्तीत जास्त 2 दिवस टिकू शकते. यापेक्षा जास्त दिवस फ्रीजमध्ये डाळ राहिली तर अशी डाळ खाल्ल्यामुळे पोटात गॅस वाढू शकतो. 13, कापलेली पपई फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 8 तास राहू शकते. त्यानंतर त्यात विषारी पदार्थ वाढायला लागतात. 12 तासानंतर फ्रीजमध्ये ठेवलेली पपई खाल्ली तर त्याला घटक आरोग्याला हानिकारक ठरतात. 14, फ्रीजमध्ये जास्त काळ पीठ ठेवल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. ते तुमच्या शरीराला स्लो पॉयझनचं काम करू शकतं. त्यासाठी आयुर्वेदातही फ्रीजमधील कणिक वापरण्याने आरोग्याला हानी पोहोचण्यास सांगण्यात आलं आहे. एक वेळ शिळी पोळी खाल्ली तरी हरकत नाही. चपातीसाठी नेहमी वेळेवर कणिक मळून घ्यायला हवी. ताज्या कणकेच्या पोळ्या शरीरासाठी योग्य असतात. 15, उकडलेल्या अथवा शिजलेल्या भातात बॅक्टेरिया जन्म घेऊ शकतात असंही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हे 1-2 दिवस संपवावे. भारतीय पदार्थांमध्ये आंबट, खारट आणि मसाले हे फ्रीजमध्ये ठेवणे योग्य ठरते. 16, अंडे, डेअरी उत्पादने, मांस, मच्छी असे लवकर खराब होणारे पदार्थ हे नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत. मात्र आठवड्याच्या आत या पदार्थांचे सेवन करणे. 17, 3 ते 4 दिवसापेक्षा अधिक अन्न ठेवून ते सेवन केल्यास तुम्हाला फूड पॉयझनिंगचा धोकाही संभवतो. यामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे पदार्थाची चव, स्वाद, गंध आणि रंग काहीच बदलत नाही आणि त्यामुळे हे सुरक्षित आहे का नाही याचा अंदाज कोणालाच येत नाही, पण याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. 18, कोणतेही फळ कापल्यानंतर 6 ते 8 तासानंतर खाता कामा नये. 19, फ्रीजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या या 24 तासाच्या आत खाव्या, अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 20, जास्त झालेला भात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 दिवसाच्या आत संपवावा. 21, मळलेली कणिक फ्रीजमध्ये 24 तासापेक्षा अधिक ठेवू नये. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊन कणिक आंबट होते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. वरील सर्व टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.